कोल्हापुरी स्पाइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे। त्याला लागणारे शेंगदाणे भाजून घेणार आहे मी। कमी गॅसवर भाजणार आहे, जास्त करपवायचे नाहीत। शेंगदाणे आता चांगले भाजलेले आहेत। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। गॅस बंद करूया। थंड करून घेऊया। थंड झाले की मग मी हे जी सालं काढणार नाहीये। जर तुम्हाला काढायची असेल तर काढू शकता। हे चांगल्या प्रकारे थंड झालेले आहेत आणि चांगले भाजलेले आहेत। आता याचा आवाज बघा। मोठं मोठं थोडं हे करून घेऊया। वाटून घेऊया थोडं असं। आपण थोडं वाटून घेऊया। राहिलेलं पण असंच वाटून घेऊया। अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपण हा गूळ बारीक किसलेला आहे तो मिक्स करू। तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त पण टाकू शकताय। आपण असं करून घेऊ। तूप मिक्स करणार आहे। तूप नाही टाकलं की जास्त दिवस लाडू टिकतात आणि तुपामुळे जास्तीत जास्त 15 दिवस राहतात। त्याच्यामुळं काही लोक तूप मिक्स करत नाहीये। हे बघा अशा प्रकारचे मी सगळं पूर्ण मिश्रण करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं करून एक डो फिरून घेतलेला आहे। छान लाडू आले पाहिजे। अशा प्रकारे बाकीचं पण मिश्रण मी करून घेते। थोडंसं मीठ टाकू आपण, जास्त नाही। तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। किती मस्त जास्त मोठे करायचे नाही, जास्त लहान पण करायचे नाही। अशा प्रकारे सगळे लाडू आपण असे करून घेऊ। लहान मोठे होणार